शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता आपण बघतो की हवामानात एक महत्त्वाचा बदल होतो आहे. जे पण एप्रिल महिन्यामध्ये WD येत आहेत ते थोडे उत्तरेला सरकत आहेत. म्हणजे आपण जो पावसाळी प्रभाव आहे तो थोडा या भागाकडे सरकलेला आहे आणि भारतावरील त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. पण दुसरा एक परिणाम आपण बघतो की या भागामध्ये जे काही पार्श्व निर्माण झालं आहे ते थोडं दक्षिण भारतातील काही राज्यांवर परिणाम करू लागला आहे. या दिशेने येणारे WD आता उत्तरेला सरकतील असं दिसतंय आणि कोरडेपणा हा भारतीय भूभागावरील वाढत जाणार आहे. त्याचा परिणाम उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे. आपण 11 तारखेला जे काही बघतोय त्यामध्ये पूर्व भारताच्या टोकाला, उत्तर भारताच्या टोकाला आणि दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण आहे. परंतु कोस्टल भागामध्ये म्हणजेच समुद्र किनारपट्टी भागात दमटपणा वाढू लागला आहे. 12 तारखेला देखील दमटपणाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय. ओरिसामध्ये आपल्याला पहिल्यांदा उष्णतेच्या लाटेसंदर्भातला अलर्ट 13 तारखेला देण्यात आला आहे. बाकी गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये दमट उष्ण हवामान वाढण्याचाही अलर्ट देण्यात आला आहे. 14 तारखेला छत्तीसगड, ओरिसा या दोन्ही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमध्ये देखील दमट उष्ण वातावरणाचा अलर्ट आहे. अलर्टमध्ये गुजरात आणि ओरिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून छत्तीसगडमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. 16 तारखेला देखील तो अंदाज कायम आहे. भारतीय भूभागावरील पावसाचं प्रमाण कमी झालं असून गेल्या 48 तासात या भागामध्ये पावसाचा प्रभाव राहिला आहे. पूर्व भारताच्या ओरिसा सहितच्या भागावर पावसाचं प्रमाण होतं आणि किनारपट्टी भागात अगदी केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागात पाऊस झालेला आहे. उर्वरित भागात मात्र कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर आपल्याला थोडं उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये, केरळमध्ये वातावरण दिसतंय. मात्र मध्य भारतावर म्हणजेच महाराष्ट्राच्या आजूबाजूने फारसं पावसाळी वातावरण आता सध्या नाही आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण तसं भारतातील बऱ्यापैकी कमी झालं आहे. आज 11 तारीख आहे. आपल्याला आता इथून पुढचा अंदाज जास्त महत्त्वाचा आहे कारण उष्णतेची लाट महाराष्ट्रात निर्माण होणार आहे. 12 तारखेपासून उष्णतेची लाट म्हणजे उद्यापासून उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. विदर्भात त्याचा मुख्य प्रभाव असणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणाचा काही भाग सोडला तर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत जाईल. तसा ते मध्य भारताच्या अनेक राज्यांवर त्याचा प्रभाव असणार आहे. 15 तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये 42°C पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असा एक समावेश दिसतोय. याचं प्रमाण 16 तारखेला अधिक वाढणार आहे. 17 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात उष्णतेची लाट असणार आहे. ही उष्णतेची लाट अधिक तीव्रतेकडे सरकत असून जवळपास विदर्भाच्या काही भागात 45°C तापमान जाणार आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. जवळपास काही काळ ही सातत्य टिकून ठेवेल, परंतु हवामान जेव्हा ढगाळ वातावरण, पावसाळी वातावरण तयार होईल तेव्हा या वातावरणात बदल होऊ शकतो. परंतु आपण बघतो की विदर्भात काही भागामध्ये म्हणजे साधारण अमरावती, वर्धा किंवा वाशिम या भागामध्ये ह्या उष्णतेचा प्रभाव दिसतोय. 45° तापमान जाणार आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 20 तारखेला पुन्हा कमी व्हायला सुरुवात होईल, परंतु तरी देखील बऱ्याच राज्यांमध्ये 42°C तापमान राहणार आहे. आपण पुढील 5 दिवसाचा आयकॉन मॉडेलचा अंदाज जर बघितला तर केवळ सोलापूर, सांगली,
थोड्याफार प्रमाणात कोल्हापूर या भागामध्ये थोडं दक्षिणेला ढगाळ वातावरण आहे, कुठेही पावसाची शक्यता नाही. कोल्हापूरमध्ये थोडा शिडकाव होऊ शकतो असा अंदाज आयकॉन मॉडेलने दाखवला आहे. पुढील 5 दिवसामध्ये कुठेही आपल्याला GFS मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता दिली नाहीये. ECMWF मॉडेलने देखील आपल्याला पुढील 5 दिवसात कुठेही पावसाचा अंदाज दिलेला नाही. ECMWFच्या AIFS मॉडेलने देखील आपल्याला महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज दिलेला नाही पुढील 5 दिवसामध्ये. USAI या मॉडेलने थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात किरकोळ स्वरूपात अतिउंचीवरील ढग राहतील. कोल्हापूरच्या आजूबाजूने थोडं वातावरण दाखवलं आहे. त्यामुळे मल्टी मॉडेल 5 मॉडेलने आपण जरी अंदाज बघितला तरी या ठिकाणी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात कुठेही पावसाची शक्यता नाही. आपण या मॉडेलच्या आधारे देखील दुपारचं तापमान बघणार आहोत. आपण बघतो हिंगणघाट आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला 41°C तापमान उद्या दिसणार आहे. 14 तारखेला हेच तापमान आपल्याला चंद्रपूरला 42°C दिसणार आहे. किमान तापमान आपल्याला बोईसर आणि मुंबईकडे 32°C पर्यंत दिसते, तर रत्नागिरीला 30°C पर्यंत आहे. आपण 14 तारखेला बघतो हिंगणघाट आणि चंद्रपूर या परिसरात आपल्याला 42°C तापमान दिसते. 15 तारखेला आपल्याला या ठिकाणी ECMWF मॉडेलने नागपूरला 43°C तापमान आपल्याला 15 तारखेला दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात 42°C तापमान असून यामध्ये जळगाव, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड या काही विदर्भातील जिल्ह्यांचा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. 43°C तापमान हे नागपूरला आपल्याला 16 तारखेलाही दिसणार आहे. आपण GFS मॉडेलनुसार जेव्हा अंदाज बघतो तेव्हा 12 तारखेला चंद्रपूरला 43°C तापमान दाखवण्यात आलं आहे. आपण 13 तारखेला 44°C तापमान चंद्रपूरला GFS मॉडेलनुसार बघतो. 15 तारखेला आपण चंद्रपूरला 45°C तापमान बघतो. आपण 15 तारखेला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 44°C तापमान बघतो, काही ठिकाणी 43, तर चंद्रपूरला 45°C आकडा कायम आहे. आपण 16 तारखेला विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला 45°C तापमान बघायला मिळत आहे. त्यामुळे विदर्भामध्ये GFSने अतिउष्णतेचा अलर्ट दिला आहे. आपण आश्चर्याची गोष्ट बघतो, 46°C तापमान GFSने चंद्रपूरला 18 तारखेला दाखवलं आहे. मात्र 21 तारखेपासून या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. आपण सुरुवातीला पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलनुसार बघणार आहोत. 11-12 तारखेला किंवा अगदी 13 तारखेला देखील विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. 14लाही विशेष काही वातावरण नाही. 15 तारखेला देखील विशेष काही वातावरण नाही आहे. कोल्हापूरच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती दाखवली जाते 16 तारखेपर्यंत, बाकी अंदाज नाही. मात्र 17-18 तारखेपर्यंत विशेष वातावरण आयकॉन मॉडेलने दाखवलेलं नाही. GFS मॉडेलनुसार अंदाज बघितला तर यामध्ये देखील पहिल्या 5 दिवसामध्ये म्हणजे 16 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. ECMWF मॉडेलचा आपण जर धावता अंदाज घेतला तर या मॉडेलने देखील विशेष पावसाळी वातावरण आपल्याला पहिल्या 5 दिवसामध्ये दाखवलेलं नाही आहे, जवळपास 16 तारखेपर्यंत. हवामानात 17 तारखेपासून थोडा वातावरणीय बदल होऊ शकतो आणि आपण वादळी पावसासंदर्भात जे मॉडेल वापरतो या मॉडेलने देखील या संदर्भातील अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. हे वादळी वातावरण महाराष्ट्रामध्ये साधारण 20-21 तारखेपासून सुरू होईल. 24लाही ते असणार आहे, 23लाही काही भागात असणार आहे, 22लाही थोडं दक्षिणी पट्ट्यात असणार आहे, 21लाही काही भागात असणार आहे. साधारण 20 तारखेपासून याचा प्रादुर्भाव सुरू व्हायला सुरुवात होईल. किरकोळ स्वरूपात तो 19 तारखेला असणार आहे. एप्रिलचा जो शेवटचा आठवडा आहे
यामध्ये आपल्याला थोडा प्रभाव त्याचा जाणवण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय